नमस्कार मित्रांनो, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा घेत सविस्तर चर्चा केली। याच बैठकीत 13 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। मग दरम्यान आज झालेल्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते। तर मग मित्रांनो, आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय झाले, तसेच शेतकऱ्यांसाठी कोणते महत्त्वाचे निर्णय झाले याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच महत्त्वाची माहिती आपल्याला मिळेल। राज्य सरकारने कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले याविषयी माहिती बघूयात। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर सिंचन सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय। महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता। तसेच 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार। आता प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार, या संदर्भातील धोरणास सरकारची मान्यता। लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणार, कर्ज उभारण्यास सरकारची मान्यता। आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय। अनुसूचित जाती जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याबाबतच्या अडचणी दूर होणार, अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय। विनापरवानगी झाड तोडल्यास आता 50,000 रुपये दंड होणार। महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबवणार, याच वर्षात 30,000 कोटींचा उत्पन्न मिळणार। पुढील महत्त्वाचा निर्णय आहे कागल येथे आयुर्वेदिक महाविद्यालय, आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय। तसेच पुढील निर्णय आहे न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तींना सेवानिवृत्तीनंतर घर, कामगार, वाहन चालक सेवा मिळणार। सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याण दास दर्यानांनी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात 100% सूट। पुढील निर्णय आहे जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य देणार। पुढील महत्त्वाचा निर्णय आहे 9 ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार। 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकविणार, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी संदर्भात मोठी घोषणा लवकरच। नमो शेतकरी 4था व 5व्या हप्त्या संदर्भात बैठक आयोजित करून निर्णय घेणार, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो। त्यामुळे आता लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचे हप्ते हे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।